मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. आणि माझं प्रेमच जर तुला पाहायचंय ना, तर मग तुला फोटोत बसायची गरज नाहीये. आत्ताही माझ्या डोळ्यात बघ. रागिणी एका खूप मायेनं फोन करते गौरी. हो, मग इतर वेळेला का नाही करत? माझ्या मैत्रिणी नव्हत्या का? मी कधी तरुणच नव्हते. पण मम्मा, टाइम हॅज चेंज्ड. जमाना बदललाय. मामा, मामा प्लीज 10,000 दे ना. अगं मला कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय. 10,000? हो, फक्त 10,000. सगळे मित्र बोलत अस करोडपती बापाचा मुलगा, आणि सतत रडत असो. मिळणार नाही. या महिन्यामध्ये आधीच मी तुला 15,000 रुपये दिले. सतत फक्त पार्ट्याच करायच्या आहेत का? शिकायला जाता की पार्ट्या करायला जाता तुम्ही दोघं? आणि बघ, हे डॅडींना अजिबात चालणार नाही, कळलं ना? मुकाट्याने घरात बसा आता. जीवा, या दोघांना जेवायला वाढ रे. डिस्गस्टिंग. विकी, मला पैसे हवेत. मिळणार नाहीत. युजलेस. विकी, चुरू चुरू बोलायला लागली ना तुझी जीभ. कुणाला युजलेस म्हणतोयस हे कळतंय तरी का तुला? मला फार डोक्यात गेलीये तुझी. एक गोष्ट लक्षात ठेवा विकी, जसं डोक्यावर चढवू शकते ना, तशी डोक्यावरनं उचरवू सुद्धा शकते. जा, आज जा दोघ जण. जा. राधाताई, सावित्री, अरे वा वा वा, आलाप गेला. आज दोघं जोडीने कसे काय? अहो काय राधाताई, आता जोड्याने फिरायचं वय राहिलंय का आमचं हे? तसं काही नाहीये. काय राधाताई, एक महत्वाचा निरोप द्यायचा होता. तिला म्हटलं सोबत चल, घेऊन आलो बरोबर. अहो, गौरी रावसाहेबांबरोबर गेलीये बंगल्यावर कोल्हापूरला. काय? अरे देवा. जाऊ दे तो. काय राधाताई, उद्या कोल्हापूरला एक महत्वाची मीटिंग आहे आणि रावसाहेबांशी बोलणं झालंय माझं. ते मला म्हणाले की गौरीला सोबत घेऊन जाईन म्हणून. प्रश्न तो नाहीये, प्रश्न आहे रागिणीचा. हे खरंय, रागिणीला आवडायला पाहिजे ना. रावसाहेबांना खूप वाटेल हो की गौरीने त्यांच्यासोबतच राहावं कोल्हापूरला.
पण रागिणीला सहन झालं पाहिजे ना. हो, आता रावसाहेबांना आपण काय बोलणार. पण राधाताई, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. 10 करोडचं काम मिळालं आपल्या कंपनीला. हा, गौरीच्या कष्टाचं चीज झालं. मुनीमजी, पण ह्यात भैरवचा पण मोलाचा वाटा आहे. हो. भैरव बिचारा सतत गौरी बरोबर असतो. राधाताई, तुम्ही जरा गौरीला फोन करून पाहाल का ती पोहोचली की नाही ते. आणि तुम्ही आता एकट्या जेवण करत बसू नका. हा, आमच्या घरीच या जेवायला. हो. नको नको, घरी असलेलं अन्न वाया जाईल. तुमचा चेहरा असा कावरा कावरा का झाला. सावित्री, तुला रागिणीचा स्वभाव ठाऊकच आहे. तिच्या मनातली ना सावत्रपणाची भावना कधीच जाणार नाही. आणि गौरी अजून लहान आहे, हळवी आहे. रागिणी कशी वागेल तिच्याशी देव जाणे. काय झालं? आईनी थोबाडीत मारली म्हणून इतकं काही गाल फुगून बसायची गरज नाहीये विकी. बाळा, आई नेहमी चांगल्याच साठी करत असते. खूप जग बघितलंय रे मी तुमच्यापेक्षा. मगाशी काय म्हणालास तू मला? करोडपती बापाचा मुलगा आहेस, हो ना? मग मला एक सांग, हा करोडोंचा बिझनेस डॅडींच्या बरोबर तू नकोस का सांभाळायला? खरं तर आतापर्यंत गृह उद्योगाचा सगळ्याचा सगळा व्यवहार तू सांभाळायला हवा होतास. विकी, कळत कसं नाही रे तुला? पुढे धोका आहे हे कळत कसं नाही? विकी, कळत कसं नाही रे तुम्हाला? कळत कसं नाही? अरे, ती तुमची सावत्र बहीण गौरी सगळा बिझनेस हळूहळू स्वतःच्या हातात घेईल. तुम्हाला काय त्या गौरीचं मिंध म्हणून, सेवक म्हणून जगायचंय का या गृह उद्योगाचा मालक म्हणून? विकी, मी सातत्याने प्रयत्न करत असते त्या गौरीला दूर कसं ठेवता येईल. पण बाळा, मला यासाठी तुझी आणि तेजूची साथ हवी. हवी ना? आय एम सॉरी मम्मा, माफ कर. गुड नाईट. गुड नाईट. अरे वा वा वा. काय मालकीणबाई, अजून जाग्याच तुम्ही? मला कल्पना आमची वाट बघत होतात ना. पण काही काळजी करू नको साई, मी बाबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि औषधं सुद्धा वेळेवर दिली. हो ना बाबा? येस. पण आई, तू जेवलीस का? कशी जेवणार? बायको घरी जेवायला वाट बघते हे खिचगणतीतही नसेल ना यांच्या. सगळ्यात शून्य किंमत कोणाला असेल ना या घरात तर ती मला आहे. बापरे, रागावली ना? रागावली ना? अगं, कशात रागावली? एक मस्त न्यूज आहे. आपल्या कंपनीला खूप मोठं काम मिळालंय. 10 कोटीची ऑर्डर सध्या मिळाली एका वर्षाकरता. हा, पुढे मुदत वाढवून पण मिळणार. छान, आता आराम करा. हा, करायला पाहिजेच आहे, कारण उद्या सकाळीच मीटिंग आहे. आणि गौरी सुद्धा सोबत हवी ना मीटिंगला. म्हणून तिला म्हटलं, चल माझ्यासोबत, दोघं सकाळी बरोबरच जाऊ. खरं तर मी जाणार. असू दे, असू दे, असू दे. हे घर पण तुझंच आहे ना? मग असं काय करते?
मी जरा वॉश घेऊन येतो. ए जीवा, जरा कॉफी तयार ठेव माझी. आलो. खूप आनंदाची बातमी आहे ना? तुला बघितलं आणि सगळ्या आनंदावरती विरजण पडली. तू तर शपथच घेतलीस ना गौरी, मला आनंदाने सुखाने जगू न देण्याची. मी असं कशाला करेन? हो, मग का आलीस इथे? मला ना सगळं समजतं. मीटिंगचं नुसतं कारण आहे, निमित्त आहे, निमित्त. खरं तर ना तुला या घरात घुसायचंय. अगं घेऊन दिलंय ना तुला गावात घर, मग काय येतेस इथे परत परत? अगं बाबाच बोलले. हो, आणि तू एका पायावर तयार झालीस. अगं फुटाणे एवढी आहेस तू, फुटाणे एवढी. पण तुला बरोबर कळतं ग की स्वतःचं महत्व कसं वाढवून घ्यायचं. रावसाहेबांच्या मनावरती कोरायचंच ठरवलेस की या गृह उद्योगाला तुझ्याशिवाय दुसरं कोणी सांभाळूच शकत नाही. सगळे अधिकार, सगळी संपत्ती तुला खेचून घ्यायचे गौरी. तुझी शपथ, असा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. एक मुलगी आईचं वाईट का चिंतेल? मुळावरच आलीस ग माझ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेव गौरी, तुझा डाव मी कधीही सफल होऊ देणार नाही. निघ. काय? आलीस तशी परत जा, गावी परत जा गौरी. आई अगं इतक्या रात्री एकटी कशी जाणार मी? रात्रभर एसटे सुरू असतात. निघ आता, आणि माझ्या संसारात ढवळाढवळ करत जाऊ नकोस. माझी शपथ आहे तुला गौरी. अगं ग, निघ. एक नंबरची नाटकी आहे. मी सुद्धा ना हिच्या 5वीला पोचली. जीवा, अरे कॉफीचं का? गौरी कुठे? कुठे फ्रेश व्हायला गेली का? थकली बिचारे. एवढासा जीव ना, जिद्द किती अफाट. खूप काम करते. तुला खरं सांगू, या एवढ्या वेळामध्ये सुद्धा तिला जी बिझनेसची नॅक जमली ना, ग्रेट ग्रेट. तू गप्प काय? कुठे गौरी, कुठे? ती गेली परत. गेली परत? कुठे? गावी परत गेली. मी म्हंटल तिला की रात्र खूप झालीये, जाऊ नकोस. तर म्हणाली की रात्रभर एसट्या सुरू असतात, मी जाते. गेली. कमाल झाली रागिणी. अरे 2 तरुण मुलांची आई तू, तेजू सारख्या एका तरुण मुलीची आई तू. तुला कल्पना आहे ना आजकालच्या जमान्यामध्ये तरुणाच्या मुलीने किती जपावं लागतं ते? अरे तू सुद्धा एक स्त्री आहेस ना, आणि तरी सुद्धा तू गौरी सारख्या एका निष्पाप मुलीला इतक्या अपरात्री घरातून बाहेर जायला सांगतेस. हो, पण मी काय सांगते तुम्हाला ते तरी ऐका ना. मी तुला चांगलं ओळखतो रागिणी. वचनबद्ध गौरी. अरे आई ना पोर ती, मी बाप आहे तिचा बाप. हा जो बंगला आहे ना, हा कुसुमच्या कमाईच्या पैशावरती बांधलेला गेलेला बंगला. यातली प्रत्येक वीट आणि वीट तिच्या मेहनतीच्या पैशावरती रचली गेली आहे. आणि तरी सुद्धा
कमाल आहे रागिणी, तुझी कमाल आहे. अरे हा बंगला तिच्या आईच्या कमाईवर बांधला गेलेला आहे आणि तिच्याच मुलीला एक रात्रीकडे काढण्यासाठी तुझ्या परवानगीची गरज लागते. कुठल्या अधिकाऱ्यानं? लाज वाटते मला तुझ्या विचारांची. तर शरम वाटते. माझ्या गौरीच्या केसाला धक्का जरी लागला ना तर हा बंगला कापरासारखा जाळून टाकेल, कळलं का? जा निघ, जा. एका निष्पाप मुलीला संकटात टाकून निर्धास्तपणे झोप. जा. मालक? हा मालक, इतक्या रात्री फोन केला, काय झालं? हे बघ भैरव, अरे गौरी आत्ताच इथनं बाहेर पडले. कोल्हापुरातून गावाला जायला निघाली आहेस तिने. खूप रात्र आहे, मला कळत नाही काय करावं ते खरंच समजत नाही. तू काहीतरी विचार कर आणि बघ, जरा लक्ष ठेव तिच्याकडे. आणि ती घरी पोहोचली की मला जरा फोन कर प्लीज. तुम्ही काही काळजी करू नका मालक, मी लगेच निघतो आणि गौरीला सुखरूप घेऊन आलो की लगेच तुम्हाला फोन करतो. प्लीज. हो. अजून गौरीचा फोन का नाही आला? कदाचित रागिणीच्या कचाट्यात सापडली असेल. गौरीला डोळ्यासमोर पाहिलं की रागिणीचा चेहरा संतापाने लाल होतो. सावत्र असली तर काय झालं? आईच आहे ना ती गौरीची. आणि गौरी बिचारी कधीच उद्धटासारखी वागत नाही. खूप प्रेम करते रागिणीवर. रागिणीच्या मनात काय इतकं संताप आहे की गौरीच्या जीवावर उठली ती? देवा, माझ्या गौरीचं रक्षण कर. सावित्री, इतक्या रात्री काय झालं? तुम्हाला गौरीचा काही फोन आला होता का? गौरीचा फोन? अगं काहीतरीच काय. एवढ्या रात्री कशासाठी फोन करेल ती? सावित्री, अगं काय झालंय? आपण विचार केला होता ना, तसंच घडलं. सावित्री, कोड्यात नको बोलूस. काय झालंय ग? राधाताई, भैरवला ना 1-1.5 तासापूर्वी रावसाहेबांचा फोन आला होता. गौरी कोल्हापूरवरून निघाली आहे हो एसटीनी. म्हणजे बंगल्यावरून ती निघाली आहे. म्हणजे आता एवढ्या रात्री येणार म्हणजे एसटीनीच येणार ना. काय? रागिणीने नक्की तमाशा केला असणार. तरी मी गौरीला 1000 वेळा सांगितलंय, रागिणीच्या मनात तिच्याबद्दल फक्त संताप आणि रागच आहे. इतक्या रात्री गौरी कशी येणार? एसटी मिळायला हवी ना. भैरव गेलाय लगेच. अरे देवा. गौरी, गौरी काय झालं? अगं काय झालं? अगं गौरी, असं काय झालं की तुला रात्री 1 वाजता बंगल्यातून निघावं लागलं? हा? नाही, तसा भेटला मला भैरव एसटी स्टँडवर. अरे हो, पण असं बंगल्यावर झालं तरी काय? ती रागिणी आहे ना, काहीतरी वेडवाकडं बोलली असेल हिला. अगं असू दे ना मुनीम काका, जाऊ दे ना आता. मी आले ना परत. आणि मी बाबांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी भैरव बरोबर आले आहे गावात. ते सगळं जाऊ दे ग. ती रागिणी आहे ना, कधी सुधारणार नाही. वचनबद्ध गौरी.
अरे चला पटापट काम उरका. शेवंते, सत्यभामा, मुनीमची ऐका तरी जरा. ऐकायला अजिबात वेळ नाहीये. काम उरका, झपाट लागत काम करा. पतंगराव, लई घाईत दिसताय मुनीमजी. अहो कारण तसं आहे हो, खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आपण. आजचा दिवस किती महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना? साहेब येतीलच. भैरव. हा बाबा. अरे वा, हार छान आणलंस तू. बाबा इकडे. तुम्ही बीपीची गोळी घेतली? अरे हो, सकाळीच घेतली मी. हा बघा, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. सगळी व्यवस्था व्यवस्थित केली आहे. आणि हो, तुमचाच मुलगा आहे मी. तुमच्याचकडून सगळ्या गोष्टी शिकलोय. आणि हे बघ, आणि आपले रावसाहेबांच्या मनात जेही येतं लगेच तुम्ही दुसऱ्या क्षणी ती गोष्ट करता. अरे हो, पण त्याआधी सगळी व्यवस्था झाली आहे. कामगारांनाही सगळं सांगितलंय. जेवणाची व्यवस्था इथेच केली आहे, त्यांनाही माहिती आहे. हो रे, दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा मालकीनबाईंचा वाढदिवस धडाक्यात साजरा करूया. वहिनी साहेबांनी उभा केलेला हा महिला गृहोद्योग शेकडो परिवारांचा पोशिंदा आहे रे बाबा. आणि हो, गौरी कुठे आहे? अरे तू मला काय विचारतोयस? सॉरी, मी बघतो. हो हो हो, आलोच. वहिनी साहेब, आशीर्वाद असू दे. गौरी, गौरी सांगितलं ना तुला खेळायचं नाही विहिरीजवळ. सोड. अगं गौरी सुद्धा आपलीच मुलगी आहे ना? आपली नाही, ही या कुसुमची मुलगी, माझी मुलगी नाही.